चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज आपण उकडा करत आहोत. तुम्ही बघू शकता. हे बघा, सुंदरशी अशी कोथिंबीर बारीक चिरली, लसूण ठेचून घेतलाय, कढीपत्ता, ही चपाती, ही डाळ अशी आपण शिजून घेतली बघा, टमाटे वगैरे टाकून. तुम्ही बघू शकता आपण उकडा करत आहे बरं का. तुम्ही बघू शकता हे पातेलं तापायला ठेवलं. नवीन काय तर वेगळं, कारण दुपारच्या चपात्या राहिलेल्या तर असंच कंटाळ करतात ना चपाती खायला. तर मग असं हे आपण असं उकडा करू शकतो. डाळ वगैरे शिजून घ्यायची बरं का, 2 शिट्ट्यात. मुगाची डाळ टाकली बरं का. तेल टाकले बघा. तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती टाकायचं तेवढं टाका. जिरी मोहरी टाकली बघा फोडणीसाठी बघा. चांगली अशी तडकू द्यायची बरं का, फुटली पाहिजे मस्त अशी, मग चांगली टेस्ट लागते बघा उकड्याची. लसूण, कढीपत्ता, चांगला असा तडका बसला पाहिजे बघा, खूप सुंदर लागतं. तरी अशी डाळ टाकायची बरं का. फोडणी टाकली ना, वरून तिखट टाकलं तरी चालतं बरं का. बघा, कुटलेला काळा मसाला आहे बघा, घरातला मसाला बरं का, काळा कुट्ट मसाला आहे बघा. त्याच्याने टेस्ट छान येते बरं का. घरात करून घेतलेला मसाला आहे बघा. लाल तिखट तुम्ही बघू शकता. काय काय भाज्या करण्यापेक्षा, पातळ करण्यापेक्षा हे बरं आहे ना. सगळं भात पण टाकतात बरं का, भात टाकला तरी चालतं बघा. आता आपण सगळी डाळ टाकत आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही अख्खा टमाटे टाकलं होतं बघा त्याच्यात. ते टमाटे वरून सोडायचे, कारण कुश करायचे ना आपल्याला. हे बघू शकता टमाटा कसा करायचा, हे बघू शकता. चमच्याने पण फुटतो बघा टमाटे, तुम्ही बघू शकता. बघा असं टाकायचं. कशी झाले बघा, थोडक्यात डाळीच्या आमटी सारखं झाले का नाही. मग त्यात आपल्याला चपाती सोडायची बघा, उकळी येऊ द्यायची बघा. बघा किती सुंदर उकळी आली. आता आपल्याला ते त्याच्यात सोडायचंय बरं का. थोडी कोथिंबीर पण टाकली, तुम्ही बघितलंय बघा, कारण आम्ही आधी थोडंसं डाळीत मीठ टाकलं होतं बरं का शिजताना. आता थोडंसं टाकायचंय बरं का. मला स्टँड नाही हो, म्हणून मला अवघड होतं खूप. असं शिजून घ्यायचंय आपल्याला मस्त बरं का. थोडासा दुपारचा भात राहिलेला असतं ना, ते सुद्धा टाकलं तरी चालतं बरं का. आपली भाकरी सुद्धा असती ना, ती सुद्धा चालती बरं का. आता आपल्याकडे फक्त चपाती आहे, गव्हाच्या पिठाची चपाती दुपारच्या राहिलेला. चांगलं शिजू द्यायचं बघा असं, कारण चपाती मऊ असती ना. शिजू द्या थोडं. बघा तुम्ही पाहिलंय बघा कसं शिजलंय. तुमच्या तोंडाला पाणी सुटून बघा, कारण मीठ आधीच टाकलेलं होतं. चपातीत पण मीठ होतं आणि डाळीत पण मीठ होतं. चवीपुरतं टाकलंय बघा आम्ही मीठ, पण तुमच्या पद्धतीने तुम्ही टाका. तुम्हाला जेवढं मीठ टाकते तेवढं. बघा कशी झाली सुंदर रेसिपी आमची. तुम्हाला आमची रेसिपी आवडली का? उकडा म्हणतात बरं का याला, चपातीचा उकडा. तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद येशूला. आमेन.